आपल्या मुलाचं कौतुक कशात असतं बरं? माझा मुलगा साधी चहाची कपसुद्धा उचलत नाही, अगदी राजासारखा राहतो. पण मित्रांनो, एका मिनिटासाठी डोळे मिटून विचार करा. तुम्ही त्याला राजा बनवताय की स्वतःची कामं स्वतः करू न शकणारा एक अपंग माणूस? आपण त्याला बाहेरच्या जगात लढायला ढाल तलवार तर देतोय, पण स्वतःचं पोट भरायला साधा चमचा हाताळायला शिकवत नाही आहे. आज मनशक्ती नेटवर्कच्या या भागात आपण एका अशाच विषयावर बोलणार आहेत, जो तुमच्या मुलांचं भविष्य बदलू शकतो. घरचे काम करणं हा मुलींचा प्रांत आहे, हा विचार आता तसाही जुना झाला आहे. आणि सायकोलॉजीनुसार सुद्धा घरची कामं करणं हे जेंडर रोल नसून सर्वायवल स्किल आहे. आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा एक 75 वर्षाचा स्टडी सांगतो की ज्या मुलांनी लहानपणी घरची कामं केली होती ना, ती मुलं मोठी झाल्यावर व्यावसायिक आयुष्यात जास्त सक्सेसफुल झाली. कारण काय? तर त्यांना लहानपणापासूनच जबाबदारी म्हणजे काय ते कळालं, कष्टाचं महत्त्व समजलं, एम्पॅथी कळाली आणि त्यामुळे ते त्यांच्या वर्कर्सबरोबर जास्त सहानुभूतीने वागू शकले. मिसमॅनेजमेंटवरती ताबा मिळतो. ज्या मुलाला स्वतःच्या कपड्यांची घडी नीट घालता येते, तो भविष्यात त्याच्या आयुष्यात येणाऱ्या गोंधळालासुद्धा, वेगवेगळ्या टास्कलासुद्धा जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकतो ना. समानतेचे बीज म्हणजे जो मुलगा घरात आईला किंवा बहिणीला कामात मदत करतो, त्याच्या मनात स्त्रियांबद्दलचा आदर कधीच कमी होत नाही. तो एक चांगला पतीसुद्धा होऊ शकतो आणि एक चांगला माणूससुद्धा घडतो. आजच्या काळात मुली घराच्या बाहेर पडून काम करतात. उद्या तुमच्या मुलाचं सुद्धा लग्न होईल, त्यावेळेस त्याला फक्त एक पैसा कमवणारं मशीन बनून चालणार नाही आहे ना, त्याला एक पार्टनरसुद्धा बनावं लागणार आहे. ज्या मुलाला कडधान्य आणि डाळ याच्यातला फरक माहिती नाही, जो स्वतःचा टॉवेल सुकवायला टाकत नाही, तो आयुष्याच्या जोडीदारावर ओझंच बनणार ना. त्यामुळेच मुलांच्या हातात फक्त मोबाईल, बॅट असं देऊ नका, तर कधीतरी पळी आणि झाडूसुद्धा देऊन बघा. स्वयंपाक येणं ही भूक लागणाऱ्या प्रत्येक माणसाची गरज आहे, ती कोणत्याही एका लिंगाची मक्तेदारी नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर मुलाला घरची कामं शिकवणं म्हणजे त्याला राबवणं नाही, तर त्याला सक्षम बनवणं आहे. ज्या मुलाला स्वतःचं घर सांभाळता येतं, तो जग जिंकायला समर्थ होतो. या रविवारी तुमच्या मुलाला कमीत कमी एखादा पदार्थ स्वतःच्या हाताने बनवायला सांगा आणि बघा त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास. तुमच्या घरात मुलगा घरची कामं करतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आनंदी राहा आणि मुलांना स्वावलंबी बनवा.